कल्याणमधून पुढची बातमी आहे। कल्याणमध्ये सोसायटीच्या चेअरमनला मारहाण करण्यात आली आहे। थकलेला मेंटेनन्स मागितल्यानं मारहाण केल्याचं समजतंय। कल्याण पूर्वेतील माणेरे गावातली ही घटना आहे। दत्ता निकम यांना लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यात आली आहे। साईनाथ राठोड आणि त्यांच्या मुलानं ही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। थकलेला मेंटेनन्स मागितल्यानं सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण करण्यात आली आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। अमजद, हा सगळा प्रकार काय आहे नेमका? आधीपासून हा काही वाद होता की हा तत्कालिक वाद आहे? विनोद सर, कल्याण पूर्वेतील मानेरे गावात वैष्णवी रेसिडेन्सी ही सोसायटी आहे। या सोसायटीचे चेअरमॅन आहेत दत्तात्रय निकम। दत्तात्रय निकम यांनी एका आपल्या सोसायटी सदस्याला सांगितले होते की साईनाथ राठोड यांचे 2025चे जे मेंटेनन्स आहे ते थकीत आहे, त्यांना द्यायला सांगा। आणि दत्तात्रय यांनी साईनाथ जे राठोड आहे त्यांना देखील या संदर्भात माहिती दिली होती। याच्या साईनाथ यांना राग आला आणि त्यांनी घरात येऊन जे दत्तात्रय निकम आहे, ज्यांनी जे चेअरमॅन आहे सोसायटीचे, त्यांना शिवीगाळ केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या दरम्यान साईनाथ राठोड यांचा मुलगा किरण त्या ठिकाणी आला आणि त्याने दांडक्याने जे दत्तात्रय निकम यांना मारहाण केली। यानंतर दत्तात्रय निकम यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे। मात्र सोसायटीच्या मेंटेनन्स थकीत असल्याने तो मागितला म्हणून सोसायटीच्या एका सभासदाने चेअरमॅनला मारहाण केल्याची घटनेमुळे परिसरात खळबळ आहे। विनोद सर, धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की थकीत मेंटेनन्स मागितल्यानं ही मारहाण करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय।